पहलगाम हत्याकांड के 15 दिन बाद भारत ने मंगलवार आधी रात के बाद पाकिस्तान में 9 आतंकी ठिकानों पर हमला किया है। वहीं पाकिस्तानी सीमा से भारत आ रहे एक विमान को रोक दिया गया। इसके चलते 250 भारतीय यात्रियों को लेकर एक विमान पाकिस्तानी सीमा से वापस लौट आया। ये भारतीय अजरबैजान की राजधानी बाकू में फंसे हुए हैं। सरकार से कोई मदद न मिलने के कारण इन्हें वापस भेज दिया गया है। इसमें यवतमाल के 2 लोग किशोर गोपलानी और रेणुका गोपलानी के साथ ही महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली और देश के अन्य जिलों के नागरिक भी शामिल हैं। ये भारतीय नागरिक पिछले 48 घंटे से अजरबैजान में फंसे हुए हैं। आम्ही सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स या निमित्त बाकू अझरबैजानला इथे आलो होतो आणि 6 तारखेला आमची परतीचा प्रवास होता। 6 तारखेला संध्याकाळी 7:30 ची फ्लाइट होती। ती 9:30-10 ला निघाली आणि एक्सपेक्टेडली 3:30-4 वाजता सकाळी मुंबईला पोहोचणार होती। पण इतक्यातच दरम्यान 3 वाजता रात्री कॅप्टनची अनाउन्समेंट झाली की पाकिस्तान एअर स्पेस ब्लॉक्ड आहे। याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाइटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि 4 तास समोर जाऊन 4 तास परत त्याच फ्लाइटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोहोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही। अझरबैजान गव्हर्नमेंट किंवा अझरबैजान एअरलाइन्स त्यांनी सांगितलं की हे तुमच्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करा। तर सगळ्यांना आपली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले, बाहेर निघालो, नवीन तिकीट्स बुक केले। जुन्या तिकीट्सचा रिफंडचा काय होईल माहित नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे। कोणी दुबई मार्गे, कोणी शारजा, कोणी दोहा, कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे व्हिसा अवेलेबल आहे, कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट व्हिसाची रिक्वायरमेंट आहे। नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे। आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहे। संध्याकाळी 7 वाजता आमची वापसीची फ्लाइट आहे आणि उद्या सकाळी 4 वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो।